नमस्कार. आता मी आज तुम्हाला शिकवणार आहे बॅक डिझाईन. तर चला आता आपल्या क्लासमध्ये एका ताईंनी गळा पलटी मारून घेतलेला आहे, कमरपट्टी पण लावून घेतलेली आहे. तर त्याच्यावरती आता आपण ड्रॉ करून डिझाईन करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण एकावरती एक पिना लावून घेतलेल्या आहे. त्यांच्या सुरुवातीला लक्षात नाही आलं गळा करायचा, तर आता आपण ड्रॉ करून पहा मी आकार दिलेला आहे. आता कटिंग करून घेते. आता आपल्याला काठामध्ये डिझाईन करायची आहे. मधला पॅच काढून बाजूला ठेवत आहे मी. नंतर मी अस्तर घेऊन त्याच्यावरती ड्रॉ करते. आता आपल्या काठाची पट्टी पण छोटी आहे, त्यानुसार आपण गळा डिझाईन बनवतोय. आता आपण कॅनव्हास काढून घेत आहे. सेम अस्तरनुसार आता आपण कॅनव्हास कटिंग करून घेणार आहे. आता आपण हे कॅनव्हास इस्त्री करून घेणार आहे. मधला पॅच पण आपण कटिंग करतोय. आता मध्ये आपण तो पॅच ठेवणार आहे. पहा, मधला तो कटिंग केलेला पॅच होता, त्याच्यानंतर पुढे 1-1 इंच वाढवायचं. सरळ कटिंग करून घेतलं, 1 इंच वाढून अस्तर मेन कापड. आता आपण दोन्हीही कटिंग करणार आहे. आता आपण अस्तर घेतलंय. अस्तर मी 2 काढते, कारण की आपलं मेन कापड आहे ना, हे खूप पातळ आहे, त्याच्यातून ते कॅनव्हास पातळ दिसेल. आता हे काठ आहेत आपले. आता ह्या काठानुसार आपल्याला पट्टी ठेवली आणि याच्यातच आपल्याला बसवायचं आहे डिझाईन. आता मी कटिंग करून घेतलंय, कॅनव्हास पण इस्त्री मारून घेतले. आता मी सेम कटिंग करून घेणार आहे. कॅनव्हास बाहेर जे गेले ते मी सेम पद्धतीने कटिंग करून घेतलंय. नंतर मी काठ घेतले, कॅनव्हास इस्त्री करून घेतलेला आहे आपण. आता ते उलट्या बाजूने ठेवायचे. पिन लावून घेते, जेणेकरून हलणार नाही. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं. दाबटी टीप देऊन पलटी मारून घ्यायची आपल्याला. आता आपण मधला पॅच करणार आहे. कॅनव्हास एकावर एक ठेवून टीप मारून घेतली. तर कापड ठेवून पलटी मारून घ्यायचं. नंतर आपल्याकडे एक काठाचा तुकडा उरलेला आहे, तो पण आपण खालच्या बाजूने लावून घेणार आहे. पलटी मारून घेतला, पूर्ण पॅक करून घ्यायचं आता आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकायचं. आता आपला एक पॅच कडेला टीप मारायची राहिली होती, तेवढी टीप मारून घेतली. साईडचं कट करून घ्यायचं.
दोन्ही बाजू आपल्याला पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण साईडला टीप मारून पूर्ण पॅक करून घेणार आहे. आणि आता आपण ब्लाऊज जो कटिंग केला होता बॅक साईड त्याच्यावरती पलटी मारून घ्यायचं आपल्याला. आता आतल्या बाजूनी काठाचा तुकडा ठेवून कापड ठेवून आपण पलटी मारून घेणार आहे, जेणेकरून काठ आपल्याला वरच्या साईडला बाहेर दिसेल. आता आपण दाबटीप देणार आहे. आता पुन्हा एकदा प्रेस करून धागे एक्स्ट्राचे असेल तर ते काढून घ्यायचे आणि कडेला एक टीप मारून घ्यायची. खालच्या साईडनी फोल्ड करायचं. पूर्ण बाजूनी टीप मारून आपण घेणार आहे. आता दुसऱ्या बाजूला पण सेम पद्धतीने आपण आतल्या बाजूने बाहेर दाखवल्याप्रमाणे सेम पद्धतीने करून घ्यायचं. बाहेरचं थोडंसं कापड कटिंग करून घेतलं, दाबटीप देऊन आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आपलं. आता कडेला टीप मारून खालून फोल्ड करायचं. आता मधला पॅच घेऊन आता आपले काठ आहेत ते काठ आपल्याला आता पहिली वरती लावायचे. काठ लावून घेतले. आता मधला पॅच पुन्हा काढला, एक अर्धा इंच सोडून पुन्हा काठ जोडून घ्यायचे, म्हणजे हे परफेक्ट माप होते. अर्धा इंच सोडायचं. आता आपला बॅगचा गळा तयार झालेला आहे. तर चला, कमेंट करायला विसरू नका नक्की, आणि लाईक करायला विसरू नका. एकदम सुंदर गळा झालेला आहे. तर चला, नक्की लाईक करा.